लिहून आमची कॉपी करून चल जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती। तर मित्र, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला CapCut ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर तिथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉइन करण्याची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तुम्ही तिथं जाऊन जिथे आपलं चॅनल जॉइन करून इथं ॲप जिथे डाउनलोड करू शकता मित्र। तर मित्र, आपल्या जिथे आजच्या ते व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे। त्या वेबसाईटची सुद्धा लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्यासोबत मी जिथे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मटेरियल अपलोड करत असतो। तर तिथून सुद्धा तुम्ही ते जिथे मटेरियल आहे ते डाउनलोड करू शकता मित्र। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे येत असतात मित्रांनो। तर मित्र, अजूनही जर आपल्या इथं इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपले जिथे रील्स आणि काही अपडेट वगैरे तिथं येत असतात मित्र। चला तर मित्रांनो, आपण जिथे आपल्याच्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर मित्र, आपल्या इथे सर्वात आधी इथे VPN जे असेल तिथं कनेक्ट करायचं। त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपला CapCut ॲप आहे तो आपल्या इथं ओपन करायचा। ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमेज दिला असेल, तो आपल्या इथं काय ॲड करून घ्यायचा आहे। तर तो इथं ॲड करून घेतल्यानंतर आपल्या त्या इमेजवरती क्लिक करायचं आणि याची जी लेअर असेल ती आपल्या इथं 20 सेकंदापर्यंत जी इथे काय करायचं मित्रांनो आपल्याला इथं आणायची आहे मित्रांनो। तर मी आता इथे 20 सेकंदापर्यंत याची जी लेअर आहे ती इथं आता आणून घेतो आणि त्यानंतर आता आपल्या परत सुरुवातीला यायचं, त्यानंतर ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं। त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा बिटवाला इथे व्हिडिओ दिला आहे तो आता आपल्याला ॲड करायचा आहे। तर ॲड इथं केल्यानंतर आता आपल्याला जिथे काय करायचं बघा मित्रांनो, ह्याचा जो ॲडिओ असेल तो आपल्या इथं सर्वात आधी जो तो काय करायचा आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे। तर आपण इथं एक्स्ट्रा आधीचे तिथं करून घेऊया। तर इथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, इमेज जो असेल तो आपल्या बिटनुसार इथं आपल्याला स्प्लिट करायचा आहे। तर आता आपण बिट 2 वरती इथं येऊया आणि त्यानंतर स्प्लिट करूया। परत बिट 3 वरती जिथे आपल्या इथं यायचं आहे मित्रांनो, तर बिट 3 वरती येऊन आपल्याला स्प्लिट करायचं। परत बिट 4 वरती जिथे आपल्या इथं येऊन स्प्लिट करायचे। परत बिट 5 वरती जिथे आपल्या इथं येऊन स्प्लिट करायचे। परत बिट 6 वरती जिथे आपल्या येऊन स्प्लिट करायचे। परत बिट 7 वरती जिथे आपल्या येऊन स्प्लिट करायचे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपली इथे जेवढं काय बिट असतील तर त्या बिटनुसार आपली इमेज जे असतील तुम्ही इथं स्प्लिट करून घ्या मित्रांनो। तर स्प्लिट वगैरे झाल्यानंतर आपल्या इथे जिथे काय करायचं आहे मित्रांनो, इथं ॲनिमेशन आणि आपल्याला इथं जे काय करायचं ॲनिमेशन आणि काही जे इफेक्ट वगैरे असतील ते आपल्या इथं अप्लाय करायचे। तर आता मी इथं एक्स्ट्रा जो काय पाड होता इमेजचा डिलीट करून टाकतो। त्यानंतर बिटवाला जो आपला व्हिडिओ होता तो सुद्धा आपण इथं डिलीट करून टाकूयात। आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो, 5व्या बिटवरती यायचं, म्हणजे बघा 1 2 3 4 आणि हे 5वा जो आपला इमेज असेल मित्रांनो तर त्यावरती आपल्या इथं यायचं आहे मित्रांनो। तर तिथं आल्यानंतर आपलं काय करायचं, इथं ॲड ओव्हरलेवरती जायचं आहे आणि त्याच्या फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा बॅकग्राऊंड रिमूव्हवाला एक इमेज दिला आहे तो आपल्या इथं ॲड करायचा आहे। तुम्हाला सुद्धा जिथं अशा प्रकारे इथं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा असेल तर फोटो रूम हा ॲप जो तो यूज करा। तर हा ॲप जो तो मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेला आहे मित्रांनो। तर तो तुम्ही इन्स्टॉल जिथे इथं करू शकता ॲप, फोटो रूम ॲप, आणि तो यूज करू शकता अशा प्रकारचे बॅकग्राऊंड जे इथं रिमूव्ह करण्यासाठी। तर आता आपल्या इथं इथं ओव्हरले ॲड केल्यानंतर आपल्या नंतरच्या त्या बिटवरती येऊन आपल्याला हा जो इमेज असेल त्या इमेजचा एक्स्ट्रा पार्ट इथं डिलीट करून टाकायचा आहे। डिलीट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला बघा मित्रांनो काय करायचं आहे, तर त्या इमेजवरती आपल्याला क्लिक करायचं आणि तो इमेज जो असेल तो बरोबर आधीच्या इमेज सारखा अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचं साईज वगैरे। त्यानंतर आपल्या त्या इमेजच्या सुरुवातीला इथं येऊन जायचं आणि त्यानंतर हा जो इमेज असेल तो ओव्हरलेवाला बॅकग्राऊंड रिमूव्हवाला तो आपल्या इथं अशा प्रकारे खालती जो तो आणायचा आहे। त्यानंतर इथं एक आपलं काय करायचं, स्टार्टिंगला एक प्लस की द्यायचं आहे आणि थोडंसं पुढे यायचं आहे मित्रांनो, थोडंसं पुढं, म्हणजे त्या इमेजचा हाफ जो पाडा असेल तिथं आपल्याला येऊन जायचं आणि तिथे एक प्लस की द्यायची। तर तिथे एक प्लस की दिल्यानंतर तो जो इमेज असेल तो अशा प्रकारे आपल्याला वरती जो तो आणायचा आहे आणि अशा प्रकारे वरती आणून जो तो बरोबर जे ते इथं सेट करा मित्रांनो, आधीच्या इमेज सारखा अशा प्रकारे इथं सेट करा मित्रांनो। तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारचा जो आपला काही इफेक्ट असेल तो इथं येऊन जाईल मित्रांनो। तर आता त्यानंतर आपल्याला इथं काय आहे, आता इथं जेवढं काही इमेजेस वगैरे तुम्हाला इथे दिसत आहेत तर त्या सर्व इमेजेसला आपल्याला इथं काही इफेक्ट जे असतील तिथे द्यायचे आहेत आता। ओके, तर मित्र, आता आपल्या इथं ॲनिमेशन द्यायचं। तर ॲनिमेशन देण्यासाठी आपल्याला काय करायचं, परत सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करायचं, त्यानंतर स्टार्टिंगला एक प्लस की द्यायची, त्यानंतर त्याच्या एंडला येऊन एक प्लस की द्यायची आणि आपल्याला हा जो इमेज असेल तो अशा प्रकारे आपल्याला जे काय करायचं मित्रांनो, अशा प्रकारे झूम करायचं, म्हणजे आपल्या त्या इमेजला जे ते एक अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट जो असेल तो एक ॲनिमेशन इफेक्ट जो असेल तो अशा प्रकारे लागून जाईल मित्रांनो। परत आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, सेकंड इमेजवरती येऊन जायचं आहे। तर सेकंड इमेजला पण आपल्या इथं ॲनिमेशन द्यायचं नाही आणि थर्ड इमेजला सुद्धा आपल्या इथं ॲनिमेशन द्यायचं नाही। डायरेक्टली आपल्याला फोर्थ इमेजवरती इथं येऊन जायचं आहे। त्यानंतर आपल्या इथं काय करायचं, ॲनिमेशनमध्ये इथं येऊन जायचं आहे। तर इथं ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर आता आपल्या इथं इनमध्ये यायचं, इनमध्ये आल्यानंतर शेक 3 द्या आणि याची खालची टाईमलाईन जी असेल तिथं पूर्ण अशा प्रकारे इथं करून टाका आणि त्यानंतर राईटवरती क्लिक करायचं आहे।
परत आपल्याला इमेज सोडायचा आणि परत नंतरच्या जे ते आपल्या इमेजवरती येऊन जायचे. तिथं आल्यानंतर आपल्याला परत जे ते ॲनिमेशनमध्ये जायचं आणि त्यानंतर आपल्या इथं कॉम्बोमध्ये येऊन जायचं आणि पॉपिंग कँडी हा जो इथं इफेक्ट आपलं ॲनिमेशन असेल तो इथं अप्लाय करून टाका. तर तो इथं केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. तर इथं ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर डिस्टार्ट राईट जायचं आणि परत नंतरचं जे आपल्या इथं इमेजवरती जे ते आपल्या काय यायचं मित्र येऊन जायचं आहे. परत इथं आल्यानंतर परत आपल्याला जिथं काय यायचं इथं ॲनिमेशनवरती जे ते इथं येऊन जायचं आहे मित्रांनो. तर इथं ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर आता आपल्याला इथं बघा परत काय करायचं एक डिस्टॉर्ट लिफ्ट हा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका. तर तो इथं दिल्यानंतर आपल्याला परत नंतरचा जो आपला इमेज असेल त्यावरती आपल्या इथं येऊन जायचं. परत आपलं ॲनिमेशनमध्ये जे ते इथं जायचं आहे. तर इथं आपल्याला ॲनिमेशन जो असेल तो आपल्या इथं कोणता इथं द्यायचा नाही आहे. डायरेक्टली आपल्याला आता परत नंतरचा जो आपला इमेज असेल त्या इमेजवरती आपल्याला इथं येऊन जायचं आहे आणि परत आपल्याला इथं ॲनिमेशनमध्ये येऊन जायचं आहे. तर इथं ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर रॉकवर टिकली देऊन इथं टाइम रेंज असेल तिथं फुल करायची आणि त्यानंतर आपल्याला परत नंतरचा जो आपला इमेज असेल त्या इमेजवरती आपल्या इथं येऊन जायचं. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. तर इथं ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर इथं स्टेज अँड डिसॉर्ड हा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्याला परत नंतर आता आपला जो शेवटचा इमेज असेल त्यावरती आपल्या इथं येऊन जायचं आहे. आल्यानंतर आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. तर इथं ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर आपल्याला इनमध्येच थांबायचं आणि स्विंग टॉप राईट हा जो ॲनिमेशन तो इथं द्या इनमध्ये. त्यानंतर परत लगेच आउटमध्ये येऊन आपल्याला फेड आउट हा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या इथे जेवढे काही इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला आपण इथं ॲनिमेशन दिले. तर आता इथं जे आपले इफेक्ट जे असेल ते अप्लाय करायचे. तर ते करण्यासाठी आपल्याला परत सुरुवातीला जे तिथं येऊन जायचं आहे. तर सुरुवातीला आल्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला जिथे काय करायचं बघा मित्र सर्वात आधी व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या ओपनिंग आणि क्लोजिंग यामध्ये येऊन डायमंड झूम हा जो इथं असेल इफेक्ट तो आपल्या इथं अप्लाय करून सुरुवातीच्या इमेजपुरतं इथं ॲडजस्ट करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत व्हिडिओ पॅकमध्ये जाऊन ओपनिंग आणि क्लोजिंग यामध्ये आपल्या इथं येऊन जायचं. तर तिथं आल्यानंतर तुम्हाला एक इथं इफेक्ट भेटेल. तर जर का तुम्हाला ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये इथं भेटत नसेल तर तुम्ही डायरेक्टली वरती सर्च करू शकता. तर त्या इफेक्टचं आहे मित्रांनो नाव आहे पोलरॉइड पॅक अशा प्रकारचं नाव आहे. ते तुम्ही सर्च करून इथं अप्लाय करू शकता आणि ह्याची ॲडजस्टमेंट जी असेल ती 2 इमेजपुरती इथं करून घ्या. परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्या व्हिडिओ पॅकमध्ये येऊन आपल्या नाईट क्लबमध्ये येऊन अस्त्रल हा जो इफेक्ट असेल तो आपल्या इथं अप्लाय करून 2 इमेजपुरतं ॲडजस्ट करून घ्या. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन जायचे. तिथं आल्यानंतर आपल्या परत व्हिडिओ पॅकमध्ये येऊन डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन बटरफ्लाय ड्रीम्स मित्रांनो बटरफ्लाय हा जो इथं इफेक्ट असेल बटरफ्लाय तो अप्लाय करून त्या इमेजपुरती ॲडजस्टमेंट वगैरे करून घ्या त्याची. त्यानंतर परत नंतरच्या आपल्या इथं इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्या बॉडी इफेक्टमध्ये येऊन जायचे. त्यानंतर ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला फ्रॅगमेंट क्लोन अशा प्रकारचा तिथं इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून त्या इमेजपुरती ॲडजस्टमेंट त्याची करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या आपल्या इथं इमेजमध्ये येऊन जायचं इमेजवरती यायचं आणि परत नंतर आपल्या जिथे जिथे काय यायचं बघा मित्रांनो बॉडी पॅकमध्ये येऊन मित्र व्हिडिओ पॅकमध्येच यायचं आहे आपल्याला. आणि तर तुम्हाला इथं बघा एक इफेक्ट भेटेल मित्रांनो त्याचं नाव आहे मित्रांनो फ्लॅशिंग शेड्स अशा प्रकारचं नाव आहे. ते तुम्ही इथं सर्च करू शकता वरती आणि त्यानंतर इथं तुम्ही अप्लाय करू शकता. तर त्याची ॲडजस्टमेंट जे असेल ते आपल्या इथं 3 इमेजपुरती इथं करून घ्यायचे आणि परत नंतरच्या आपल्या इथं इमेजवरती येऊन जाऊन यायचं आहे आणि त्यानंतर बॉडी पॅकमध्ये येऊन ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्येच तुम्हाला एक अशा प्रकारचा ग्लोविंग डबल अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून त्या इमेजपुरती इथं ॲडजस्टमेंट करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्याला बॉडी पॅकमध्ये येऊन ग्लोइंग लाईन्समध्ये येऊन एंजल विंग्स हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. केल्यानंतर आता शेवटच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन लाईट इफेक्टमध्ये यायचं आहे. त्यानंतर मिथोर अशा प्रकारचा इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. तर मित्र अशा प्रकारे जो आपलाचा इथं व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर सेव्ह करण्यासाठी आपलं काय यायचं एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे आपला जो आजचा व्हिडिओ तो इथे एक्सपोर्ट होण्यास जे तिथं सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्र आपल्या जे त्याच्या ते व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्र अजून जिथं आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.